नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता गार्गीची स्मृती परत येताच राया मंजिरीचं लग्न झाल्याचं सत्य गार्गीसमोर आल्याने गार्गीला मोठा धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता गार्गी बेशुद्ध अवस्थेत असते. आता डॉक्टरांनी 12 तासांचा वेळ दिलेला असतो. या 12 तासात जर गार्गी शुद्धीवर आली तरच काहीतरी चांगलं होऊ शकतं. त्यामुळे रायाला खूप टेन्शन आलं असतं. राया लगेच आता गार्गीच्या रूममध्ये येतो. आता मात्र गार्गी बेडवरती बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. राया मात्र आता एकटक तिच्याकडे बघतो आणि तिथे तिच्या जवळ येऊन बसतो आणि म्हणू लागतो, गार्गी अगं उठ ना गं गार्गी. अगं प्रत्येक दुःख तुझ्याच आयुष्यात का यायला पाहिजे गार्गी? ए देवा, अरे सांग ना, एखाद्या माणसाला एवढी शिक्षा का देतो तू? एखाद्या संकटातनं निघलं की लगेच दुसऱ्या संकटात टाकायचं, एवढंच काम करतो का? अरे का? गार्गीच्या वाट्याला एवढं दुःख का? तिने काय केलंय? कुणाचं वाईट केलंय? सांग ना. नको रे देव एवढं दुःख. पांडुरंगा, अरे काढ तिला या सगळ्यातनं बाहेर. मी तिला असं पडलेलं नाही बघू शकत. गार्गी, ए गार्गी उठ ना गं. जी अशी अवस्था मला नाही बघवत ग. मी तुझा विशाल, तुझा जवळचा अगदी चांगला मित्र. गार्गी, मी तुला माझी चांगली मैत्रीण मानत होतो आणि अजूनही मानतो. आपल्यातली मैत्री कधीच संपणार नाही गार्गी. त्यामुळे प्लीज उठ ना, बोल ना माझ्याशी गार्गी. असं निश्चित पडू नको ग. तू जर अशी पडून राहिली तर इंद्रायणी मॅडमला काय उत्तर देऊ मी आणि काय सांगू? नाही गार्गी, तुला असं पडून राहून जमणार नाही. तुला आपल्या मैत्रीसाठी उठावंच लागेल. आता राया लगेच गार्गीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, गार्गी उठ ना गं. अगं पहिल्यासारखं हस, बोल. तुझ्यात किती टॅलेंट होतं, तू किती हुशार मुलगी होती, हे सगळं मला माहिती आहे गार्गी. पण तू अशी निपचित पडलेली बरोबर वाटत नाही गं. त्यामुळे गार्गी उठ, बोल माझ्याशी. हे बघ गार्गी, असं करू नको. तू आम्हाला सोडून कुठे जाऊ शकत नाही. हे बघ गार्गी, तुझं जरी माझ्यावरती प्रेम असलं ना, ते एकतर्फी होतं. पण मी कधीही तुझ्या प्रेमाला नकार दिला नाही. तू म्हणेल तसंच वागत गेलो. कधीही तुला दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. कारण माझ्या मनात प्रेम नसताना मी तुझं प्रत्येक बोलणं ऐकत गेलो. तू म्हणेल तसं करत गेलो. पण गार्गी, आज तू अशी पडलेली बघून ना मला लय वाईट वाटतंय. कारण तुझी ही अवस्था ना फक्त माझ्यामुळे झाली की काय असं गिल्ट होतं ग मला. आता मात्र लगेच गार्गीबरोबरचे घालवले क्षण इथे राहायला आठवू लागतात. तेव्हा राया रडतच म्हणू लागतो, गार्गी त्या दिवशी तुम्हाला मूव्ही बघायला चल असं म्हणत होती. जर तो तुझा हट्ट मी पूर्ण केला असता तर कदाचित आज तुझ्यावरती ही वेळ आलीच नसती. त्यानंतर तुझ्यासोबत जे घडलं त्यामुळे तुझं आयुष्यच बदलून गेलं ग गार्गी. आणि माझ्यामुळे झालं हे सगळं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तू माझ्या समोर येते ना गार्गी, तेव्हा तेव्हा ते गिल्ट मला फील होतं. त्यामुळे गार्गी, हा राया तुझी जबाबदारी कधीच सोडणार नाही. पण तू अशी या रायाला अर्ध्यावरती सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे गार्गी, किती बी काही वेळ झालं तरी मी तुला माझ्या आयुष्यातनं जाऊ देणार नाही. तुला उठावंच लागेल गार्गी. उठ ना गं, अशी पडून राहू नको. मी इंद्रायणी मॅडमला काय उत्तर देऊ? अगं मी त्यांना शब्द दिलाय. तुझी जबाबदारी घेतली ग. असं पडून राहू नको गार्गी, उठ ना, बोल माझ्याशी. असे म्हणत आता लगेच राया गार्गीच्या हातावरती आपलं डोकं टेकवतो आणि रडत असतो. त्याच वेळेस गार्गीला शुद्ध आलेली असते. आता मात्र गार्गी लगेच आपल्या हाताची बोटे अशी हलवू लागते. आता मात्र तिची स्मृती परत आलेली असते. तिला आता विशालबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात. त्यानंतर त्या मंत्र्याच्या घरी जे काही तिच्याबरोबर घडलं ते सगळं तिला आठवलेलं असतं. आता गार्गी पटकन मोठा श्वास घेते. त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो, गार्गी, गार्गी तू शुद्धीवर आली. तू मला ओळखलंस का? गार्गी मी विशाल. गार्गी उठ ना, डोळे उघड गार्गी. आता मात्र गार्गी मोठा श्वास घेत असते. त्याच वेळेस आता ती रायाला विशू अशी हाक मारते. तेवढ्यात राय म्हणलं, तुम्ही आलो हा, मी डॉक्टरांना बोलावतो. तू लवकरात लवकर बरी होशील. काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आता राया धावतच केबिनच्या बाहेर जातो. आता डॉक्टरांना आवाज देतो, डॉक्टर लवकरात लवकर या. गार्गीला शुद्ध आली. आता धावतच डॉक्टर येतात. आता गार्गी मात्र मोठमोठ्याने श्वास घेत असते. तेव्हा लगेच आता डॉक्टर तिचा चेकअप करू लागतात. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, डॉक्टर गार्गी बरी आहे ना? तिला काही होणार नाही ना? ती अशी का करते? तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा विशाल भोसले, तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका. आता ती शुद्धीवर आली ना म्हणजे ती लवकरात लवकर बरी होईल. आम्ही चेकअप करतोय ना. त्याच वेळेस आता इकडे
बाहेर शशिकला मात्र रडत असते. मंजिरी, हे सगळं काय होऊन बसलं ग? हे माझ्यामुळेच झालं. मंजिरी आता तिची समजूत काढत असते. काकू, उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. हे बघ, मी होते की नाही तिकडे, या सगळ्यात तुझी काही चूक नाही मला माहिती. त्यामुळे आता बास कर ना ग. तेवढ्यात लगेच आता इन्स्पेक्टर साहेब आणि कॉन्स्टेबल मॅडम येतात. त्याच वेळेस आता लगेच ते शशिकला जवळ येताच म्हणू लागतात, शशिकला सरदेशमुख कोण आहे इकडे? आता शशिकला आणि मंजिरीला धक्का बसतो. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, चला तुम्हाला आमच्याबरोबर चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. आता मात्र शशिकलाला तर मोठा धक्का बसलेला असतो. काय? मला पोलीस स्टेशनला? पण का? कोणी सांगितलंय तुम्हाला? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, सर अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही काकूला कुणाच्या सांगण्यावरनं घ्यायला आलात? कोणी कंप्लेंट केली? सांगा ना. नका, तुम्ही तिला घेऊन जाऊ नका. हे बघा, तिची काही चूक नाहीये. त्यावर लगेच आता कॉन्स्टेबल मॅडम शशिकलाचा हात पकडतात. ए, चल लवकर, तुला घ्यायला आलोय आम्ही, असे म्हणताच आता शशिकलाला ओढत घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस मंजिरी ओरडते, सोडा, माझ्या काकूला सोडा. तुम्ही तिला घेऊन जाऊ शकत नाही. तेवढ्यात आता बाहेरचा आरडाओरडा रायाला आतमध्ये ऐकू येतो. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, गार्गी, मी आलोच 5 मिनिटात. आता लगेच राया तिकडनं धावतच बाहेर येतो. तेव्हा लगेच आता शशिकलाला ओढतच चालवलेलं असतं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, ऑफिसर्स, काय चालू आहे सगळं? ती माझी काकी आहे आणि तुम्ही तिला का घेऊन चाललायत आणि कुणाच्या सांगण्यावरनं? आता मात्र लगेच गार्गीच्या रूममधनं डॉक्टर बाहेर येतात. माझ्या सांगण्यावरनं आले ते इकडे त्यांना घेण्यासाठी. आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते, डॉक्टर तुम्ही? अहो पण तुम्ही का बोलावलंय आणि कशासाठी? त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, या बाईमुळे एका माणसाच्या जीवाला धोका झाला होता. आज गार्गीचं आयुष्य संकटात होतं. देवाच्या कृपेने ती शुद्धीवरती आली, पण आज ती मरता मरता वाचली आणि या बाईच्या चुकीमुळे. म्हणूनच या बाईची मी कंप्लेंट केली होती. खरं तर कंप्लेंट गार्गीचा चेकअप होण्याआधीच व्हायला पाहिजे होती, पण गार्गीची परिस्थिती खूप क्रिटिकल होती. त्यामुळे मी तेव्हा काही बोललो नाही. पण तिची अवस्था एवढी बिकट बघून मला राहवलं नाही. मी पोलिसांना बोलावलं आणि या बाईविरुद्ध कंप्लेंट केली. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, डॉक्टर, इन्स्पेक्टर साहेब, अहो ऐकून घ्या. काकूची या सगळ्यात काही चूक नाही हो. तिनं मुद्दाम नाही केलं. आता शशिकलाही कळवळीने सांगू लागते, मी खरंच काही नाही केलं. तेवढ्यात आता लगेच आतमध्ये गार्गी आता उठून बसते. बाहेरचा आरडाओरडा तिलाही ऐकू येत असतो. आता गार्गी लगेच हळूहळू पावलं टाकत रूमच्या दरवाजापर्यंत आलेली असते. आता मात्र दरवाजातनं ती बाहेर डोकावून बघू लागते. तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघा, तुमच्यामुळे गार्गीचा जीव गेला असता. चला पटकन, तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल. त्यावर मंजिरी म्हणू लागते, अरे राया, अरे सांग ना, असं का करताय ते? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या काकूची काही चूक नाही. खरं तर ना गार्गीची केस वेगळी आहे, तुम्हाला माहिती नाही. मी सांगते, हे बघा, गार्गी जरी मोठी असली ना दिसायला, तरी ती अगदी लहान मुलांसारखं वागते हो. आणि म्हणूनच चेष्टा मस्करी जास्त करते. आणि तिने अशीच काकूची मस्करी केली आणि काकूला जरा राग आला, म्हणून काकूने तिला बंद केलं एका खोलीत. आणि मग आतमध्ये जे घडलं ना, त्यात काकूची काही चूक नाही हो. हे सगळं काकूने मुद्दामून तिला इजा व्हावी म्हणून नाही केलं. चुकून तिचा फळीला धक्का लागला आणि तो डब्बा तिच्या डोक्यात पडला. आणि जेव्हा आवाज झाला म्हणून आम्ही आतमध्ये गेलो, तर जे बघितलं ना, ते भयानक होतं. डब्बा तिच्या डोक्यात पडला होता आणि तिच्या डोक्यातनं रक्त वाहत होतं. यात काकूची काही चूक नाही हो. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, कशावरनं? तुम्ही खरं बोलताय आणि ते मला खरं पटेल? मला पटत नाहीये, यांना यावंच लागेल. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, अहो खरं बोलतोय आम्ही. अहो गार्गीच्याबद्दल मी असा विचार पण करणार नाही. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, गार्गी तुमची कोण? तुमचा तिचा संबंध काय? हे सगळं मला लवकरात लवकर सांगा. मला सगळी माहिती हवी आहे. त्यावर लगेच आता मंजिरी काही बोलणार. ते शशिकला म्हणू लागते, मंजिरी तू थांब, तुम्ही दोघे यात पडू नका. काय उत्तर द्यायची ना ती मी देते. इन्स्पेक्टर साहेब, आता तुम्ही या गार्गीबद्दल विचारताय ना, तर मी तुम्हाला सगळं काही सांगते. हे बघा, मुळात म्हणजे गार्गीचा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. ती आमची कोणीच लागत नाही. ती इंद्रायणीची पोरगी. इंद्रायणी कोण? हा जो राया आहे ना, राया उर्फ विशाल भोसले याची बॉस, तिची पोरगी. आणि आम्ही पंढरपूरचे आहोत. आम्ही इथे रायाला शोधण्यासाठी आलो होतो. आम्हाला हा राया भेटला, पण या रायाच्या गळ्यात या इंद्रायणीने या गार्गीची जबाबदारी टाकली. आणि मग काय,
माझ्या मंजिरीने त्याला साथ द्यायचं ठरवलं आणि दोघांनी मिळून तिची जबाबदारी उचलली. अगदी लहान लेकरासारखा तिचा सांभाळ केला. पण आज जे काही घडलं ना, ते मुद्दामून नाही केलं हो. खरं तर ना, आम्हाला इकडे राहायचंच नव्हतं. पण हा राया आहे ना, हा राया त्या गार्गीवरती प्रेम करत नव्हता. पण त्या गार्गीचं एकतर्फी प्रेम होतं. म्हणून इंद्रायणीने सगळी जबाबदारी रायावरती टाकली. आणि त्यानंतर गार्गीबरोबर जे घडलं होतं ना, त्यामुळे तिची स्मृती गेली. तिला काही आठवत नव्हतं. अगदी लहान मुलांसारखी तिची अवस्था झाली. पण या सगळ्याला जिम्मेदार त्या इंद्रायणीने आमच्या रायाला ठरवलं. आणि मग काय, गार्गीची जबाबदारी त्याच्या गळ्यात घातली. म्हणून आम्हाला इकडनं जाता आलं नाही हो. तिची गार्गी जोवर बरी होत नाही ना, तोवर माझ्या राया मंजिरीचा संसार सुरू होणार नाही. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, काय चालू आहे? हा काय गोंधळ आहे? राया मंजिरी, विशाल भोसले, काय चालू आहे सगळं? एकाच माणसाची दोन दोन नावी कशी सांगताय तुम्ही? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब, हा जो राया आहे ना, हा राया नाहीच आहे, तो विशाल भोसले. पण 2 वर्ष ना तो पंढरपूरला एका खास मिशनसाठी आला होता. तिकडे त्याचं नाव राया होतं. आणि या 2 वर्षात तो मंजिरीला भेटला, त्यांची ओळख झाली, प्रेम झालं आणि मग घरच्यांनी त्या दोघांचं विधिवत लग्न लावून दिलं. म्हणून हा राया मंजिरीचा नवरा. आता मात्र गार्गीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. गार्गीला मात्र मोठा धक्का बसतो. काय, विशालने पंढरपूरला मिशनला गेल्यानंतर मंजिरीशी लग्न केलंय? आता मात्र गार्गीला मोठं टेन्शन आलं असतं. ती आपल्या डोक्याला हात लावते. त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते, हो, या दोघांचं विधिवत लग्न झालं आणि पंढरपूरमध्ये सुखाचा संसार सुरू होणार. तेच ती इंद्रायणी विशाल भोसलेला इकडे घेऊन आली. पण माझ्या मंजिरीचं खरं प्रेम आहे हो. त्या दोघांचा संसार सुरू व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. आणि ही गार्गी मात्र त्या दोघांच्या संसारात विष घालवण्याचं काम करते. सतत दोघांमध्ये आडवी येत असते. पण मी कधी तिला मारण्याचा विचार केला नाही हो. हे सगळं जे झालंय ना, ते चुकून झालंय. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, बास, तुम्ही खरं सांगतायत, यावर आम्ही विश्वास कसा ठेवणार? आमचा विश्वास नाही आहे. तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, ए मंजिरी, अगं सांग ना, मी खरंच बोलते आहो. मी खोटे वागली आधी, पण आता मी चांगली झाली हो. मी सुधारली. हे सगळं मी माझ्या पुतणीसाठी, म्हणजे ही मंजिरी माझी पुतणी, पण मी तिला अगदी लेक मानते. माझ्या लेकीसाठी केलं. माझा यात दुसरा काही हेतू नव्हता. प्लीज मला सोडा. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, जमणार नाही. चला, आता तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल. आता कॉन्स्टेबल मॅडम शशिकलाला ओढू लागतात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया, अरे थांबव ना त्यांना. असे कसे काकूला घेऊन जातील ते? त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर, कायद्याच्या आड आपण नाही येऊ शकत. काकूने चूक केली, त्यामुळे चौकशीसाठी तिला पोलीस स्टेशनला जावंच लागेल. जाऊ दे, ते काकूला चौकशीसाठी घेऊन जात आहे ना, जाऊ दे. आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब शशिकलाला घेऊन निघालेले असतात. मंजिरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र आता ते काही ऐकायला तयार नसतात. शशिकलाला ओढतच घेऊन आता पोलीस स्टेशनला निघालेले असतात. तर त्यानंतर इकडे आतमध्ये आता गार्गीला मात्र मोठा धक्काच बसतो. विशूने मंजिरीशी लग्न केलंय? म्हणजे विशूचं माझ्यावरती खरंच कधी प्रेम नव्हतं का? माझं एकतर्फी प्रेम आहे का त्याच्यावर? हे सगळं काय होऊन बसलंय? असे असंख्य प्रश्न आता गार्गीच्या मनात तिला पडलेले असतात. तर आता इकडे शशिकलाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं. आता कॉन्स्टेबल मॅडम तिला जेलमध्ये टाकतात आणि लगेच दरवाजाला कुलूप लावतात. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, ओ अहो, काय करताय तुम्ही? अहो, मी असली बाई नाही आहे हो. मला काढा, मला इकडनं बाहेर काढा. मी गुन्हेगार नाही आहे. अहो, तुम्हाला कळत नाही आहे का? मी लाख वेळा सांगते ना. त्यावर कॉन्स्टेबल मॅडम ओरडतच म्हणू लागतात, ए, तोंडाचा पट्टा बंद करा. किती बोलतेस का तू? आता जर बोलली ना तर चांगले फटके देईल. आता मात्र शशिकलाची बोलती बंद झालेली असते. तर इकडे आता मंजिरी धावतच रायाजवळ येते. राया, अरे तू असा ठिम्मपणे गप्प कसा राहू शकतो? काकूला घेऊन गेलेत ते. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, हे बघ मिसफायर, काकूला घेऊन गेलेत, पण काकूची चूक होती. आजवर काकू गार्गीबरोबर कशी वागली तुला माहिती आहे ना. आता पुन्हा गार्गी दरवाजाजवळ येते आणि राया मंजिरीचं बोलणं ऐकू लागते. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, राया, अरे पण या पाठीमागे तिचा काही हेतू नव्हता. गार्गीला दुखापत व्हावी, तिला काही व्हावं असं तिला कधीच वाटत नव्हतं. ती सगळं आपल्यासाठी करत होती ना. आपण दोघांनी एकत्र यावं, आपल्या सुखाचा संसार सुरू व्हावा असंच तिला वाटत होतं. म्हणून ती करत होती ना. त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर, आपण दोघे एकत्रच असणार आहोत.
आपण दोघे वेगळं होऊ असा मी स्वप्नातही विचार करणार नाही, कारण माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मिस फायर. आता मात्र गार्गी लगेच रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया अरे पण काकू आजवर किती खोटी वागली ना तरी ती बदलली रे, तुला माहिती आहे ना. मग आपण तिच्या बाबतीत असं नाही होऊ देणार. तेव्हा रायम लागतो, मिस फायर हे बघ, आता गार्गी शुद्धीवर आल्यानंतर सगळं काही ठीक होणार आहे. एकदा का गार्गीने तिची कबुली दिली की तिचं माझ्यावरती एकतर्फी प्रेम होतं, माझा या सगळ्यात काही दोष नाही आहे, तर बघ माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं कमी होणार आहे. कारण इंद्रायणी मॅडमलाही हे माहिती असून त्यांनी या सगळ्याला मलाच जबाबदार धरलं आहे. पण माझं खरंच मनात तिच्याबद्दल कधीच प्रेम नव्हतं गं, आणि मी त्या नजरेने कधी तिच्याकडे बघितलंच नाही. पण तिचं एकतर्फी प्रेम आहे म्हणून हे सगळं माझ्यावरती पडलं आहे. पण तिने जेव्हा सांगितलं ना तिच्या तोंडाने, तेव्हा इंद्रायणी मॅडम सगळ्यांना विश्वास बसेल आणि माझ्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. आणि मग मिस फायर मला तुझ्यासोबत सुखाने संसार करता येईल, मला एवढंच आता वाटतंय गं. आणि एकदा का गार्गीने स्टेटमेंट दिलं की काकूची सुटका होणार, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे पण त्यावर राया म्हणू लागतो, मिस फायर तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग सगळं काही ठीकच होणार आहे. फक्त आता गार्गीने तिचं एकतर्फी प्रेम आहे हे कबूल करावं. आता मात्र गार्गीला धक्का बसतो. म्हणजे विशूने मंजिरीशी लग्न केलंय. विशू जे बोलतोय ते खरं आहे, त्याचं माझ्यावरती कधीही प्रेम नव्हतं. म्हणून मग आता तो मंजिरीची संसार करणार का, असे असंख्य प्रश्न गार्गीला पडलेले असतात. आता गार्गीला मात्र चक्कर आल्यासारखं होतं. ती धपकन खाली पडते. त्याचवरती टेबलवरती आता जे भांडं ठेवलेलं असतं ना, ज्यात गोळ्या औषध असतात, ते भांडंही खाली पडतं. आता जोराचा आवाज होतो. राया मंजिरी धावतच गार्गीच्या रूममध्ये येतात. गार्गी बेशुद्ध खाली पडलेली असते. तेव्हा लगेच ते दोघे तिला उचलून कॉटवरती ठेवतात. डॉक्टरांना बोलावलं जातं, कारण गार्गी पुन्हा बेशुद्ध पडलेली असते. तर आता इकडे शशिकला जेलमध्ये असल्याचं घोरपडेला कळालेलं असतं. घोरपडे आता तातडीने शशिकला भेटण्यासाठी येतो. त्याच वेळेस हवालदार ओरडतात, आधी इकडे आणि सही कर. आता घोरपडे सही करतो आणि शशिकला जवळ येतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बघ तुझ्यावरती ओरडले ना, तसेच माझ्यावरती ओरडतात. मी काही केलं नाही रे, मला इकडनं बाहेर काढ. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, काकू अगं तू काही केलं नाही हे मला आणि सगळ्यांनाच चांगलं माहिती. तू सतत गार्गीच्या जीवावरती उठत होती ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बाबा अरे हे पोलीस स्टेशन आहे, भिंतींना बी कान असतात, जरा हळूच बोल. मी असं मनापासून सांगते रे, मी असं नव्हतं केलं. जे काही घडलं ते नकळत घडलं रे. त्यामुळे जय मला इकडनं बाहेर काढ ना, काहीतरी कर ना. त्यावर जय म्हणू लागतो, आता तू गार्गीची स्टेटमेंट भेटल्यानंतरच इकडनं बाहेर येशील. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, काय म्हणजे आत्तापर्यंत राया मंजिरीच्या डोक्यावरती बसून ही गार्गी मिऱ्या वाटत होती, आणि आता आता तर तिने माझ्याही आयुष्याला कलंक लावलाय. आता जर तिने स्टेटमेंट चुकीचं दिलं तर म्हणजे मी इथेच सडणार. नाही अजय, तू मला इथे सोडू नको देऊ, मला इकडनं बाहेर काढणार आहे. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, गार्गीची स्टेटमेंट येईपर्यंत तू आता इकडेच असणार आहे शशिकला. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो मग आली का, ती गार्गी शुद्धीवर आली का सांग ना. त्यावर जय म्हणू लागतो, आली होती पण पुन्हा बेशुद्ध पडली. आता मात्र शशिकला धक्काच बसतो. घोरपडे तिकडनं निघून जातो. अरे बापरे, शुद्धीवर आली पण आणि पुन्हा बेशुद्ध. अरे बापरे, आता जर ही शुद्धीवर आलीच नाही तर शशिकला तुला कायमचं इथे सडावं लागेल. कायमचं जेल तुझंच झालंय का. नाही नाही नाही, आजवर शशिकलाने खूप कांड केली, तेव्हा कधी जेलची हवा भेटली नाही, आणि आता एवढं चांगलं वागूनही मला जेलमध्ये टाकलं जातंय. काय करू मी, असे असंख्य प्रश्न आता शशिकलाला पडलेले असतात. तर इकडे आता राया मंजिरी डॉक्टरांकडे येतात. डॉक्टर अहो गार्गी शुद्धीवर आली होती ना, मग पुन्हा अशी का बेशुद्ध झाली ती. त्यावर डॉक्टर म्हणतात, हे बघा तिला कसला तरी तणाव असेल, टेन्शन असेल, म्हणून तिला तसं होत असेल. पण तुम्ही घाबरू नका आणि ती लवकरात लवकर बरी होईल याची आपण काळजी नक्कीच घेऊ. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, डॉक्टर पण गार्गीची स्मृती परत येईल ना. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा अनुभवावरनं अशा केसेसमध्ये फार तर फार स्मृती परत येते, पण काही वेळेस उलटही घडतात. काही पेशंट लॉसमध्येही जातात. त्यामुळे गार्गीबरोबर जे काही होईल ते बघून घेता येईल, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, कदाचित तिची स्मृती परत येऊ पण शकते. आता मात्र राया मंजिरीला टेन्शन आलं असतं, नेमकं गार्गीबरोबर काय होणार याचा अजून काही तपास नसतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल
राया आता परीच्या शोधात निघालेला असतो. आता मात्र ती सिरियल किलिंग, ती परी कोण असणार, हे सगळं कोण करत असेल, हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.